पोटावरची चरबी कमी करण्यासाठी भरपूर उपाय करूनही पोटावरची चरबी जर तुमची कमी होत नसेल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 असे घरगुती सोपे उपाय सांगणार आहे की जे फॉलो तुम्ही जर केलेत तर तुमच्या पोटावरची चरबी हळूहळू कमी होण्यास मदत होऊ शकते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोमट पाणी आणि त्यामध्ये लिंबाचे 2 थेंब टाकून प्यायचं आहे। तर आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात ही जर व्यवस्थित झाली तर आपला पूर्ण दिवस हा व्यवस्थित जातो। आणि जर तुम्हाला तुमची बॉडी दिवसभर चांगली ठेवायची असेल तर त्यासाठी दिवसाची सुरुवातच ही तुमची चांगली होणं फार गरजेची आहे। तर सगळ्यात पहिले सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर तुम्हाला कोमट पाणी करायचं आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये 2 थेंब तुम्ही लिंबू टाकू शकता किंवा मग त्याऐवजी चिया सीड्स टाकू शकता तुम्ही। आणि ते जे कोमट पाणी आहे ते पाणी तुम्हाला रोज उपवाशी पोटी सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले प्यायचं आहे। आता होते असं की तुम्ही जर सकाळी कोमट पाणी पिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची बॉडी डिटॉक्स होते, डायजेशन सुधारतं आणि मेटाबॉलिझम फास्ट होतो आणि हे आपल्या बॉडीसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतं। म्हणून सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करायची आहे। आता दुसरा घरगुती सोपा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला रोज सकाळी किंवा संध्याकाळी 2 पैकी कुठल्याही एका टाइमात अर्धा घंटा म्हणजे 30 मिनिटं किंवा मग 45 मिनिटापर्यंत फास्ट चालायचं आहे। फास्टमध्ये म्हणजे एकदमही फास्ट नाही पण थोडंसं फास्ट चालायचं आहे की जेणेकरून तुम्हाला स्वेट आला पाहिजे अशा टाईपमध्ये तुम्हाला रोज चालायचं आहे। तुम्ही सकाळी चाला किंवा मग संध्याकाळी चाला। जर तुम्ही मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर कुठलंही डाएट करत असाल आणि त्याच्यानंतर तुम्ही जर एक्सरसाइजच करत नसाल किंवा मग वॉकच करत नसाल तर तुमचं वेट कमी होणार नाही। त्यासाठी तुम्हाला सगळ्यात एकमेव उपाय आहे तो म्हणजे एकतर तुम्ही सकाळी वॉक करा किंवा संध्याकाळी वॉक करा किंवा मग योगा करा किंवा मग झुंबा करा किंवा मग जिम लावा सरळ सरळ जर तुम्हाला कुठलीच गोष्ट नसेल होत तर। आता तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे कारण की हा खूप जण करू शकत नाही। आता काय होते आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चहा घ्यायची सवय असते आणि ही सवय थोडीशी आपल्यासाठी हानिकारक आहे। वेट जर वाढत असेल तर जास्त हानिकारक आहे कारण की त्यांनी वेट वाढू शकतं। कारण की आपला पॉइंटच असा आहे हा तिसरा की तुम्हाला साखर त्याच्यानंतर तेलकट पदार्थ आणि जे मैद्याचे पदार्थ असतात हे पदार्थ तुम्हाला पूर्णपणे बंद करायचे आहे जर जास्त वेट असेल तर। बट जर तुमचं वेट कमी असेल, आता मी माझं सांगते, माझं वेट जे आहे ते आहे झालं होतं 70 किलो। जेव्हा 70 किलो झालं तेव्हा मी टोटली साखर बंद करून टाकली, तेलकट पदार्थ बंद करून टाकले, बाहेरचं खाणं बंद करून टाकलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाव मी अजिबात खात नाही, हात सुद्धा लावत नाही। आणि मला जर खायचे असेल तर जे आपले ब्राऊन ब्रेड असतात तर तेच खाते, त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलाच खात नाही। आणि ब्राऊन ब्रेडचं प्रमाण सुद्धा फार कमी म्हणजे महिन्यातून एकदा असं होतं। जेव्हा माझं वजन 70 किलो झालं होतं, आता माझं वजन आहे 65 किलो म्हणजे मी 5 किलो कमी केलेलं आहे। कारण जेव्हा वजन वाढलं तेव्हा मी भरपूर सर्चिंग केला, भरपूर गोष्टी ज्या माझ्या बिघडल्या होत्या त्याच्यात मी सुधारणा केल्या। कारण की जेव्हा मी सर्चिंग केलं तेव्हा मला हळूहळू लक्षात आलं की ह्या गोष्टीमुळे वजन वाढू शकते, ही गोष्ट केल्यामुळे वजन वाढू शकते। तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या मी सगळ्या कंट्रोलमध्ये आणल्यात आणि त्याच गोष्टी आता मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करत आहे आणि त्यातल्याच ह्या गोष्टी आहेत। आणि आता माझं वजन 65 किलो झालं तर मी थोडंफार गोड खाते। कधी कधी जर चहा घ्यायचं मन झालं तर मी चहा सुद्धा घेत आहे कारण की आता वातावरण पावसाचं आहे तर चहा घ्यायची इच्छा होते। तर थोड्या थोड्या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात, पण मी टोटली आता म्हणजे असं नाहीये की टोटली बंदच करून टाकलेले आहेत, नाही, थोडं थोडं घेते पण घेते। तर हा आपला जो तिसरा पॉइंट आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। त्यात तुम्हाला करायचं असं आहे की जे मैद्याचे पदार्थ आहेत, साखरेचे पदार्थ आहेत आणि तेलकट पदार्थ आहेत ते तुम्हाला पूर्णपणे कमी करायचे आहे। जोपर्यंत तुमचं आयडियल वजनापर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत तरी तुम्हाला ॲटलिस्ट ते खाणं बंद करावं लागेल। भले एकदा तुमचं वजन जे ठरवलेलं आहे तेवढं झालं की तुम्ही थोडं थोडं खा, बट जेवढं खाल्लेलं आहे हे तुम्हाला माहिती राहते की आपण आता ही चिटिंग केलेली आहे तर त्याच्या बदल्यात तुम्हाला मग थोडंसं जे आहे एक म्हणजे मी तुम्हाला असं म्हणेल की 100 स्टेप तुम्ही जास्त चाला म्हणजे ते बरोबर मॅनेज होतं। आता चौथा आपला उपाय आहे तो म्हणजे प्राणायाम किंवा श्वासाचे व्यायाम करायचे आहेत तुम्हाला। सकाळची एवढी गडबड असते, प्रत्येकच लेडीजच्या मागे खूप गडबड असते सकाळी आणि त्या गडबडमध्ये आपण जे काही कामं करायचे असतात त्या कामाचं एवढं स्ट्रेस घेतो तर ते स्ट्रेस सुद्धा आपल्यासाठी
हानिकारक असू शकते. त्याच्या व्यतिरिक्त अदर कुठलंही स्ट्रेस असेल तर ते सुद्धा आपल्या बॉडीसाठी हानिकारक ठरू शकते. मग आता ते स्ट्रेस आपल्याला दूर करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला कधी कधी होते असं की आपली बॉडी थकून जाते, तेव्हा सुद्धा आपल्याला स्ट्रेस येतो. तर तो स्ट्रेस कमी करायसाठी आपल्याला करायचं असं आहे की जे काही प्राणायाम आहेत, म्हणजे श्वासाचे व्यायाम आहेत, ते तुम्हाला करायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही कपाल भार कपाल भारती आणि अनुलोम विलोम, हे ज्या दोन आहेत ते तुम्ही करू शकता. त्याने भरपूर तुम्हाला फरक दिसेल. ते केल्यानंतर तुम्हाला जो तुमचा स्ट्रेस आहे ते थोड्या वेळानंतर तुम्हाला असं जाणवणार की स्ट्रेस आपला कमी झालेला आहे आणि फ्रेश वाटेल. तुम्ही जेवढं फ्रेश राहणार, जेवढं टेन्शन फ्री राहणार, तेवढं तुमचं वेट कमी होणार आहे. आणि मी तुम्हाला हेही सांगणार की जर तुम्ही या गोष्टीचं टेन्शन घेत असाल की अरे यार माझं वेट वाढलेलं आहे, आता मी हे कमी कसं करू, यार ते कमीच होत नाहीये, काय झालं, कसं झालं, काहून आता, हे जर तुम्ही जास्त विचार केला तरी सुद्धा तुमचं वेट कमी होणार नाही. मस्तपैकी बिंदास राहा, फ्रेश राहा. होईल तेव्हा होईल. वाढवायसाठी वेट लावलाय, कमी करायला वेळ लागणार आहे. फक्त ज्या काही गोष्टी गलत आपण करत आहोत त्या गोष्टी फक्त तुम्हाला सरळ करायच्या आहेत. आणि सरळ केल्यानंतर हळूहळू हळूहळू तुमचं वेट सुद्धा कमी होण्यास मदत होईल. आता आपली 5वी आणि सगळ्यात शेवटची टीप आहे, ती म्हणजे रात्रीचा जो आपण आहार घेतो आहे, म्हणजे जे काही जेवण करतो आहे, ते आपल्याला हलकं घ्यायचं आहे. तर आता मी तुम्हाला सगळ्यात पहिले तर सांगणार की रात्रीचं जे जेवण आहे, सगळ्यात पहिले 8च्या पहिले, मी जास्तीत जास्त सांगत आहे, तसं तर सांगतात की 7च्या पहिले तुम्ही जेवण करून घ्या. बट नाहीच होत असेल तर लास्ट टाइम आहे तुमचा 8च्या पहिले तुमचं जेवण कोणत्याही हालतीत झालंच पाहिजे. आणि जेवणामध्ये रात्रीच्या तुम्ही जे हलके पदार्थ आहे, जसं पोळीच्या ऐवजी तुम्ही भाकर खाऊ शकता, त्याच्यानंतर हिरव्या पालेभाज्या घेऊ शकता भाजीमध्ये. आणि खूप बेस्ट असं आहे की भरपूर असे प्रोटीनयुक्त जे काही सॅलेड आहे ते घेऊ शकता, किंवा सूप आहेत किंवा ज्यूस आहे, पण ज्यूसमध्ये स्वीटवाले ज्यूस नाही. तर अशा काही गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही रात्रीच्या टायमाला घेऊ शकता. तर माझं एक चॅनल आहे नवीन, जिथे मी वेट लॉसच्या ज्या काही हे आहेत, रेसिपी आहेत, ज्या तुम्ही घेऊ शकता, खाऊ शकता, ज्याच्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन भेटतात. अशा काही रेसिपी मी तिथे शेअर करत असते. तर तुम्हाला पाहायच्या असतील तर इथे मी इंस्टाग्राम आयडीचं नाव मेन्शन करते. तिथे तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघू शकता आणि त्या गोष्टी तुम्ही करू शकता. मी स्वतः सुद्धा करते, स्वतः सुद्धा खाते आणि त्याच गोष्टी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करत असते. एकदम जेन्युइन असं ते इंस्टाग्राम आयडी आहे. त्यात मी काहीच असं वाढून नाही सांगत. हा झाला एक पॉईंट. जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचा बेली फॅट होणार आहे. आता एक आणखी मला गोष्ट इथं बोलायची आहे की एक मला कमेंट्स येत आहे वारंवार, प्रत्येक व्हिडिओ खाली असते की ताई तुमचं करंट वेट सांगा. तर मी तुम्हाला म्हणजे या कमेंटवर मी रिप्लाय सुद्धा दिलेला आहे, तरी सुद्धा त्याच्यावर मला परत 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 तीच ती कमेंट येत आहे. आणि प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट असते ती की ताई तुमचं करंट वेट सांगा, करंट वेट सांगा, तुमचं वेट दाखवा, करून दाखवा. तर या कमेंटचा मला इथं रिप्लाय करायचा आहे. तर सगळ्यात पहिले तर मी सांगते की माझं वजन आजपासून 6 महिन्या पहिले 70 किलो झालं होतं. आणि ते माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याच्यावर भरपूर सर्चिंग केलं, भरपूर माझ्या जी लाईफ आहे त्याच्यात चेंजेस केले. जे काही मी चुकी करत होती त्या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. आणि मी असं नाही आहे की मी कोणत्या डायटिशियन जवळ गेली किंवा कुठेच गेली नाही. मी घरीच भरपूर, आता इंस्टाग्राम आणि युट्यूब तुम्हालाही माहिती आहे, इथे भरपूर गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात, शिकायला भेटतात. तर मी खूप सर्चिंग केलं आणि त्या सर्चिंग करत असताना मला असं लक्षात आलं की माझ्या काही गोष्टी चुकत आहेत, ज्या मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू माझ्या पूर्णपणे करेक्ट केल्या आणि त्या केल्यानंतर मला त्याचे रिझल्ट सुद्धा दिसले आणि माझं वजन जे आहे ते वजन सुद्धा कमी झालेलं आहे. तर आता माझं वजन जे आहे ते आहे 65 किलो. आणि मी हे वजन जे केलं होतं ते मला असं वाटतं की मी 2 महिन्या पहिले केलं होतं, त्याच्यानंतर मी वेटच नाही केलं. का नाही केलं मी ते तुम्हाला सांगते. पहिले तर मला माझंच लक्षात येत आहे की माझे जे पहिलेचे ड्रेस होते ते मला येत आहे, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलेलं आहे की माझं वेट लॉस झालेलं आहे. वेट जरी कमी नसेल झालं तरी फॅट लॉस 100% झालेला आहे. त्याच्यामुळं मलाच जाणवत आहे की मी थोडं बारीक दिसत आहे म्हणून. आणि भरपूर जणांचे जे समोरून बघत आहे, आता व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येत नाही, बट जे समोरून बघत आहेत त्यांचा मला रिप्लाय आहेत की बारीक झाली, तू बारीक झाली, काय केलं सांग, काय केलं सांग. तर तेव्हा आपल्याला लक्षात येते माझा फॅट लॉस झालेला आहे आणि वेटही मला जेवढं पाहिजे होतं तेवढं तर नाही, पण थोडंफार कमी झालेलं आहे. आता जे माझं 5 किलो मला वजन कमी करायचं आहे, कारण की मला माझ्या हाईटच्या नुसार 60 एवढं वजन ठेवायचं आहे, 58 ते 60च्या मधोमध. तर तेवढं जे आता 5 किलो वजन माझं कमी करायचं राहिलेलं आहे, त्यासाठी मी आता ते वजन कमी करायचं असं मी बिलकुलही डोक्याला लावून घेत नाहीये. माझा फक्त एकच मोठं आहे की आता मला हेल्दी राहायचं आहे. तर ते हेल्दी राहायसाठी मी ज्या गोष्टी करायला पाहिजे आहेत, जसं की मी झुंबा लावलेला आहे, तर आता झुंबा करता करता हळूहळू मी हेल्दी सुद्धा होणार आहे आणि त्याच्यातच माझं वजन सुद्धा कमी होणार आहे. आणि एक सरळ गोष्ट आहे, जर आपण हेल्दी व्हायचा प्रयत्न केला
तर आपलं वेट सुद्धा हळूहळू कमी होते. जसं जेवढं पाहिजे आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढं बरोबर होते आणि आपण बरोबर हेल्दी होतो. म्हणून सगळ्यात पहिले तुम्ही डोक्यात टाकून चला की मला हेल्दी व्हायचं आहे. वेट लॉस होईल तेव्हा होईल, फॅट लॉस झाला पाहिजे. बॉडीमध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत, जे काही आपले हार्मोन इनबॅलन्स झालेले आहेत ते आपले बॅलन्स झाले पाहिजे, त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जे काही आपण अदर गोष्टी खात आहे, ज्या गोष्टी खायला नाही पाहिजे त्या टाळायला पाहिजे. म्हणजे ज्या काही गोष्टी आता मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी करून आपण आपल्या आपल्या बॉडीचा अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्या बॉडीला ट्रीट करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जेव्हा समजेल की मी ही गोष्ट खाल्ल्यानंतर माझं वजन वाढतंय तर मी ती गोष्ट नाही करायला पाहिजे. असं जर तुम्ही स्वतःसोबत अनुभव म्हणजे स्वतःच्या बॉडीसोबत जेव्हा तुम्ही अभ्यास कराल स्वतःच्या बॉडीचा, जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा तुम्ही त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आणाल, तेव्हा हळूहळू तुम्ही हेल्दी सुद्धा होत जाणार. आता माझं वेट किती आहे, मी तुम्हाला हे जे कमेंट करत आहेत मला ते दाखवून तुमचा फायदा काय हे मला समजत नाहीये. माझं वजन कितीही असो, मला फक्त हेल्दी राहायचं आहे, हा माझा मोटो आहे. माझं फक्त एवढंच आहे की मी ज्या गोष्टी केल्या, माझे जे अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, जेणेकरून जर कुणाला हेल्प झाली या व्हिडिओमधून तर मला चांगलं वाटेल की ठीक आहे कोणाची तरी हेल्प झाली. आणि ह्या चुका आहेत, ह्या चुका प्रत्येकच जण करतं आणि ह्या चुका जर सगळ्यांनी सुधरवल्या तर 30% वजन तुमचं कमी होऊ शकतं. ह्या ज्या मी चुका केल्या होत्या आणि त्या सुधारल्या आणि त्याच्यानंतर माझं जे वेट कंट्रोल झालं, तर तसं तुमच्याही सोबत होऊ शकतं. म्हणून मी माझे जे अनुभव आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता ते तुम्हाला अनुभव ऐकून करायचे आहेत नाही करायचे तो तुमचा प्रश्न आहे. आणि माझं वेट मी तुम्हाला प्रूफ दाखवून तुमचा काय फायदा आहे? काहीच फायदा नाहीये. माझं जे वेट कमी करायचं होतं ते माझं वेट कमी झालेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझी मुलगी 10 वर्षाची आहे. मी तिला जर एकदा सांगितलं की बाळा ही गोष्ट आपण नंतर करू जेव्हा आपल्याजवळ अवेलेबल असेल तेव्हा, तर तिला सुद्धा समजते. बट ही जी कमेंट्स येत आहे मला समजत नाही की हे किती लहान आहे, म्हणजे हे किती बालिश आहे, वय किती आहे मला हेच नाही समजत आहे. की मी एवढ्यादा सांगूनही, एवढ्यादा त्या कमेंट्सचं उत्तर देऊनही ते मला वारंवार एकच कमेंट करत आहे की ताई तुमचं वेट दाखवा, तुमचं लाईव्ह वेट दाखवा. तर प्लीज समजून घ्या. मी काल कमेंटचा रिप्लाय दिल्यावर म्हणतात की एवढा ॲटिट्यूड, याच्यात ॲटिट्यूड सारखं काहीही नाही आहे. मला असं वाटत आहे की तुम्हाला समजत नाहीये किंवा तुमचा काय प्रॉब्लेम आहे मेंटली मला ते समजत नाहीये की तुम्ही का वारंवार हे प्रश्न करत आहे. तर तुम्ही तुमच्या मेंटलकडे पण थोडंसं लक्ष द्या आणि तुमच्या हेल्थकडे पण थोडंसं लक्ष द्या. आता भेटते मी उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.